47 एक जुगाडू नंबर आहे. 16 नंबर म्हणजे हा खूप दिखावा करतो पण तेवढा असत नाही. करेक्ट. त्याच्यानंतर 17 नंबर हायर कॉन्टॅक्ट देतो, 17 किंवा 71. ओके. ह्यांचे कॉन्टॅक्ट खूप हाय लेवलचे असतात. आणि जो आपला 6वा नंबर असतो मोबाईल नंबर मधला, ती त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी असते. जर ती 4 नंबर 6व्या डिजिटला आलाय तर अशी व्यक्ती सर कशी असते ना की म्हणजे फेकू आहे किंवा ती तुम्हाला बनवते, माल प्रॅक्टिसेस करते. ॲक्च्युअली तुम्ही जर बघितलं तर माझ्या नावामध्ये चेंज तुम्हाला दिसेल. CHETAN चा CHEYTAN मी केलेला आहे. अजित पवार बरोबर. दादा, देवेंद्र फडणवीस, देवाभाऊ. हा देवाभाऊ. आणि ह्या सर्वांना जी एक कंट्रोलिंग पॉवर आहे ती म्हणजे अमित शहाजी, जे दिल्लीतलं वजन इथे पडतंय. बरोबर. तर सर ह्या तिघांचं जर सामायिक डेट ऑफ बर्थ बघायला गेलो आपण तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिघांची डेट ऑफ बर्थ 22 आहे. तर 1 आणि 4 हा आल्यामुळे अमित शहानी अनेक प्रसंगांना तोंड दिलं. इसलिए एग्रेसिव हूँ कि जम्मू एंड कश्मीर के पीएको को आप भारत का हिस्सा नहीं मानते हो क्या? एग्रेसिव ना हो, जान दे देंगे इसके लिए. क्या बात कर रहे हो आप? पण आज ते देशाचे सहकार मंत्री, गृहमंत्री आणि भाजपा पक्षात एक खूप मोठा दबदबा ठेवतात. आणि कधी कधी काय होतं सर, नेम करेक्शन अनेक जण करतात पण नावाची जी सुरुवात आहे ही खूप महत्वाची ठरते. ओके. बऱ्याचशा फिल्म स्टार्सनी म्हणजे कियारा अडवाणीने तिचं नाव आधी आलिया होतं, तिने केलेले आहेत. तर जसं सर आयुष्मान खुराना आहे, त्याने पण काही अल्फाबेट्स चेंज केले. अशा बरेचशा व्यक्ती, उर्फी जावेदने पण केलंय. उर्फी जावेदने केलंय त्याच्या. तर 41 हा नंबर खूपच ऑस्पिशियस आहे आणि हा कधी ना कधी तुम्हाला फेमस करतोच करतो. 41 नंबर ज्याचा पण येतो त्याला फेमस करणारच. तुमच्या मोबाईल नंबरची जरी टोटल सर 41 आली तर तुम्हाला आढळतील 99% लोक करोडपतीच असतात. हो. त्याच्यानंतर सर वीर सावरकर या नंबरची टोटल घेतली तर 36 वर जात. 36 वर गेल्यामुळे काय झालं सर, तो एक वीर रस त्यांच्यामध्ये आला. अनेक अशी कामं त्यांनी केली. पण 36 नंबरमुळे सर त्यांना त्याच्यानंतर त्याच्यावरून लाईफ पार्टनर पण ठरू शकतो की या नंबर येणारी लाईफ पार्टनर तुझ्यासाठी जास्त बेस्ट ते देखील ठरवू शकतो. आणि जसं 1 नंबर साठी 3 नंबर हा चांगला आहे. 2 नंबर साठी 1 नंबर आणि 7 नंबर चांगला आहे. बरोबर. 3 नंबर साठी. त्याच्यानंतर 4-6 किंवा 6-4 ह्याच्यामध्ये स्किन प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यानंतर अनेक प्रकारचे डिझिसेस येतात, एक्स्ट्रा रिलेशन्स बाहेर. ओके. मॅरिड कपलचे पण हो ते आढळून येतात 4-6 किंवा 6-4 मध्ये. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे आचार्य राजकिरण मारणे सर. सर स्वागत आहे तुमचं बँटर विथ चेतन मध्ये. नमस्कार सर, पुन्हा एकदा. आजचा आपला टॉपिक थोडा वेगळा आहे. आजपर्यंत या टॉपिक बद्दल आपल्या चॅनलवर एक पण पॉडकास्ट आलेला नाही आहे. तुमच्या नावामध्ये बदल केल्यानंतर तुमच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो, तुमची आर्थिक परिस्थिती, त्याच्यानंतर तुमचं हेल्थ वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये काही चेंजेस होऊ शकतात का? ॲक्च्युअली तुम्ही जर बघितलं तर माझ्या नावामध्ये चेंज तुम्हाला दिसेल. CHETAN चा CHEYTAN मी केलेला आहे एका न्यूमरोलॉजिस्टच्या सांगण्यावरून. तर आज आपल्याला तेच बघायचं आहे की नावात चेंज केल्यानंतर कसा परिणाम होतो किंवा नावावरून तुमच्या लाईफवर काय परिणाम होत असतात. त्याच्यासोबतच तुमचा जो मोबाईल नंबर आहे, तुमच्या मोबाईल नंबरमुळे तुम्ही श्रीमंत बनू शकतात का किंवा तुम्ही गरीब बनू शकतात का, याही गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहे सरांसोबत. तर सर तुमचं परत एकदा स्वागत. श्रीदत्त राधे राधे. श्रीदत्त राधे राधे. तर सर सुरुवात करायची झाली की कसं हे वर्क करतं तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा. सर नेम करेक्शन हा एक खूप वेगळा कन्सेप्ट आहे जो भारतात आता खूप प्रचलित झालेला आहे. आधी तितकंसं नव्हतं. बरोबर. नेम करेक्शन ज्यावेळी माझ्या समोर हा विषय आला 4-5 वर्षापूर्वी, त्यावेळी मला वाटलं वास्तू, ज्योतिष अनेक प्रकारची प्रगाढ शास्त्र आपल्याकडे असल्यावर ह्याची गरज काय आहे. तसंच मोबाईल न्यूमरोलॉजी हा एक विषय होता. पण सर ह्या गोष्टी ज्यावेळी केस स्टडीज मी करत गेलो त्यावेळी कळालं की वास्तू ज्योतिष झाल्यानंतर पण सर व्यवसाय जो आहे माणसाचा तो आजकाल काय झालंय, गॅजेट्स खूप आलेत. जसं मोबाईल आपला. बरोबर. तर मोबाईलवर आपलं भरपूर बिझनेस अवलंबून आहे कारण आपल्याला फोन येतात. तर फोनमध्ये पर्टिक्युलर अंकशास्त्र, कारण ज्योतिषशास्त्राचाच एक भाग आहे अंकशास्त्र. त्याच्या नंबरचे पेरिंग्स काय, जसं 9568 तर 955668 ह्या पेरिंग्स बनतात. बरोबर. तर एका मोबाईल नंबरमध्ये जवळजवळ 9 पेरिंग बनतात सर. 10 नंबर प्रमाणे 9 पेरिंग्स बनतात. तर त्याचा काय बॅड इफेक्ट, आजारपण किंवा चांगल्या वाईट जे पण अनुभव आहेत त्याचा आम्ही एक केस स्टडी केला सर.
त्याच्यावर आम्ही R&D केली, तर आम्हाला ह्या गोष्टी अचूक असल्याचं आढळून आलं. बरोबर. तर वास्तू आपण केली, ज्योतिष केलं, तरी मोबाईल नंबरमध्ये त्याचा आकडा चुकीचा आला, त्याची बेरीज चुकीची आली किंवा त्याचे जे जोडे आहेत, पेरिंग्स आहेत, त्या चुकीच्या आल्यामुळे त्याच्या जीवनावर काय प्रभाव पडतोय हे पण बघायला भेटलं. बरोबर. त्याच्यानंतरच नेम करेक्शन. जर एखाद्याची डेट ऑफ बर्थ समजा 22/4/1997 आहे, तर त्याच्यामध्ये 5 आकडा मिसिंग आहे, भूमितत्वाचा आकडा, त्याच्यामध्ये भूमितत्वाचा आकडा मिसिंग आहे. तर त्या भूमितत्वाच्या आकड्यामुळे किंवा तो भूमितत्वाचा 5 नंबर नसल्यामुळे तो मग त्याचं ती पूर्तता कुठून करायची सर? तर ती नेम करेक्शन मध्ये किंवा मोबाईल नंबर मध्ये त्याची बेरीज 5 अंकावर आणून किंवा 6 अंकावर आणून. एखाद्याचा ज्वेलरीचा बिझनेस आहे तर त्याला 6 नंबर अगदी आवश्यक आहे, पण त्याच्या कुंडलीमध्ये शुक्र खराब आहे किंवा 6 आकडाच नाही डेट ऑफ बर्थ मध्ये, तर तो 6 आकडा आपला मोबाईल नंबरद्वारे किंवा नेम करेक्शनद्वारे आपण तो त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. त्याच्यातून ह्या विद्यांमध्ये मी रस घेतला आणि मग आपण नेहमीप्रमाणे त्याच्यात एक्सपर्टीज घेऊन बरोबर ते पुढे मग आपण एक वास्तू सोबत ह्या सर्व गोष्टी सिग्नेचर झाल्या, नेम करेक्शन, मोबाईल न्यूमरोलॉजी, ह्या गोष्टी तिथेच असतो. आज आपण बऱ्याचशा उदाहरणांद्वारे ह्या गोष्टी जाणून घेऊ सर. करेक्ट सर. तर सरांनी आपल्याला खूप डिटेलमध्ये सांगितलं, खूप सिंपल भाषेत सांगितलं. ऍक्च्युली हा सब्जेक्ट माझ्यासाठी पण नवा आहे. मी जरी नावात करेक्शन केलेलं असतं तरी मी त्याच्यात ते माझं का ते केलं गेलं किंवा त्याच्यात कायच मी इतका विचार नव्हता केला, सांगितलं, करून टाकलं. पण आता सर आपल्याला काही एक्झाम्पल अशी देणार आहे की त्या लोकांचे नावं त्यांच्या आयुष्यातले त्यांचं फील्ड आणि त्यांचा पैसा यावर कसा इम्पॅक्ट करताय. तर सर की राजकारणी लोकांची जर एक्झाम्पल द्यायला झाले तर तुम्ही काय द्याल? सर उदाहरणं तर मी आता देतो, पण जशी बॉलिवूड इंडस्ट्रीतली बरीचशी उदाहरणं आहेत, A वाढवला किंवा R वाढवला, I वाढवला, खूप आहे, किंवा मूवीची अशी खूप आहेत. पण नावं न बदलता त्यांच्यात आपोआपच म्हणजे त्यांना इम्पॅक्ट आला, अशी उदाहरणं मी काही देणार आहेत की ज्याचा आपल्याला आत्ता दिसतोय रिझल्ट. तर सर एक नेम करेक्शनसाठी मी थोडा मोबाईल यूज करतो, म्हणजे त्या व्यक्तींची एक्झॅक्ट मला प्रेक्षकांना टोटल सांगता येईल आणि कसा तो इम्पॅक्ट करतो ह्या गोष्टी जरा मला सहजतेने सांग. बरोबर. तर जर सर पहिलं नाव आपण जर बघितलं तर आपण 3 नावं सर एकत्र घेऊया, जी महाराष्ट्राच्या राजकारणात आता व्हायब्रंटली चालू आहे. बरोबर. तर आता 3 प्रमुख जर व्यक्ती बघितल्या महाराष्ट्राच्या आत्ताच्या पॉलिटिकल घडामोडींमध्ये ज्यांचा एक प्रकारे प्रखर आवाज किंवा प्रकाश पडतो, तर पहिली सर अजित पवार, बरोबर, दादा, देवेंद्र फडणवीस, देवाभाऊ, आणि ह्या सर्वांना जी एक कंट्रोलिंग पॉवर आहे ती म्हणजे अमित शहाजी, जे दिल्लीतलं वजन इथे पडतंय. बरोबर. तर सर ह्या तिघांचं जर सामायिक डेट ऑफ बर्थ बघायला गेलो आपण तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिघांची डेट ऑफ बर्थ 22 आहे. डेट ऑफ बर्थ 22 आहे. 22 हा एक मास्टर नंबर आहे सर. ओके. ज्यांचाही 22 हा नंबर येतो सर, ह्या व्यक्ती प्रशासनिक एक होल्ड करणारे असतात, एक डिसिप्लिन्ड व्यक्ती असतात आणि ह्यांना प्रशासन कसं राबवायचंय हे खूप चांगल्या प्रकारे येतं. आपण देवेंद्रजींचा कार्यकाळ बघितला, अजितदादांची कशी पकड आहे प्रशासनावर, सकाळी 8 वाजता विधानसभेत असतात ते, किंवा अमित शाह हे कशा डिसिप्लिन्ड आहे आणि कशा प्रकारे ते शेवटपर्यंत सर त्या राज्यात कोणाची सत्तेले धाकधूक असते, म्हणजे एखादा जाणारा घास पण ते उडवून घेतात. कारण 4 नंबर हा राहूचा आहे सर, स्पेक्युलेशनचा आहे. तर जोडतोड करून, जुगाड करून, येन तेन प्रकारे सर सत्ता खेचून आणण्याचं काम हा 4 नंबरचा राहू करत असतो. म्हणजे या तिघांच्या स्वभावात सर तुम्हाला प्रामुख्याने ही गोष्ट आढळून येईल. हो, इंटरेस्टिंग आहे सर. 22 म्हणजे 2 आणि 2 4 आणि तो 4 म्हणजे राहू, आणि राहू मग त्यांच्याकडून या गोष्टी करून घेतो की 100% सर सबकॉन्शियसली ते ह्या प्रकारे स्पेक्युलेशन करणं, जोडतोड करणं, राजकारणात दबदबा निर्माण करणं आणि प्रशासनावर आपला होल्ड ठेवणं, सत्ता गाजवणं, ह्या सर त्यांच्या सबकॉन्शियसली त्यांच्या आतच ह्या गोष्टी स्वभावात अंतर्भूत आहे. तर आता आपण टोटल कशी होते सर, तर प्रत्येक अल्फाबेटचा एक डिजिट आहे, तर तो चार्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, तो मी लावून द्या. तर सर जी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जी टोटल येते, जशी अमित शहाची 24 येते, अजित पवारांची 25 येते आणि देवेंद्र फडणवीसांची 61 हे टोटल येते. 61 सर. 61 म्हणजे त्यांचं पूर्ण ऍडिशन केली नंबरची तर ती 61 होते. बिलकुल. तर
त्याच्या टोटलचे काय गुणधर्म आहेत किंवा ते त्यांच्या जीवनावर कशा प्रकारे प्रभाव देतो हे पण मी तुम्हाला चार्ट वाईज देतो, ती पण आपण स्क्रीनवर दाखवू. बरोबर. तर सर अमित शाह हे नाव त्यांचा जो डेट ऑफ बर्थ आहे त्याच्यामुळे त्यांचा जो ड्रायव्हर नंबर म्हणजे त्यांना जो ड्राईव्ह करतो जीवनामध्ये तो 4 आहे. आणि त्यांच्या जी नावाची सुरुवात होते ती ए पासून होते आणि ए डिजिट 1ला रिप्रेझेंट करतं. तर 4 आणि ही खूप घनिष्ठ जोडी आहे. हो, एक परम मित्रांची जोडी, हे एकमेकांना फेवर करतात. बरोबर. तर 1 आणि 4 हा आल्यामुळे अमित शहानी अनेक प्रसंगांना तोंड दिलं, पण आज ते देशाचे सहकार मंत्री, गृहमंत्री आणि भाजपा पक्षात एक खूप मोठा दबदबा ठेवतात. तर अमित शहा नावाचे टोटल पण 24 होते. आणि कधी कधी काय होतं सर, नेम करेक्शन अनेक जण करतात, पण नावाची जी सुरुवात आहे ही खूप महत्वाची ठरते. ओके. तेच अजित पवारांच्या बाबतीत ते 5 वेळा उपमुख्यमंत्री राहिले आणि प्रत्येक सरकारमध्ये त्यांचा रोल असतो. काय नाही, पण देवेंद्र फडणवीसजींच्या जीवनात आता कसं घडतंय सर, की 4 नंबरचे ते पण आहेत, 22 सेम त्यांचा पण आकडा आहे. बरोबर. आणि कुंडली पण त्यांची ठीकठाक आहे. पण त्यांची जी सुरुवात होते सर ते डी या अल्फाबेटने होते 3 आणि डी, एम आणि टी हे 4ला रिप्रेझेंट करतात. सेम मुकेश अंबानी पण त्यांचा एम होतो तो 4 पासून चालू होतो. पण मुकेश अंबानी इंडस्ट्रीयल व्यवसायात आहे आणि त्यांचा राव सर चांगला आहे, त्याच्यामुळे ते जिओ झालं, डिजिटल झालं, ऑइल इंडस्ट्री झालं, अशा मोठ्या इंडस्ट्रीमध्ये आणि तो एम त्यांना सर फळून गेला. त्यांची जन्मतारीख 10 आहे सर, तर 1 आणि 4चा पुन्हा संयोग आला. बरोबर. परंतु देवेंद्रजींच्या बाबतीत कसं घडतंय की ते चाल चांगली खेळत आहेत, त्या चाली फलीभूत पण होत आहेत, पण त्यांना वैयक्तिक स्वतःला काही फायदा नाही होत आहे, बाकीच्यांना होतोय. कारण त्यांची डी जो 4 आहे तो 4 आणि जन्मतारीख पण 4, तर 4 आणि 4ची जोडी सर कधी एकत्र चांगले रिझाईन होत नाही. तर तिघांचं एकत्रच आहे, पण एक कसं प्रारब्ध आहे बघा आणि दोघांचं बघा. सर जे D4 बोलताय तुम्ही ते चॅट प्रमाणे D ला 4 नंबर दिला गेलाय. सर प्रत्येक अल्फाबेट एक डिजिट रिप्रेझेंट करतो. तर 4 नंबरला DMT किंवा DMT ला 4 नंबर रिप्रेझेंट करतो असं समज. ओके. आणि त्यांची नावाची जी टोटल आहे ती पण एक्सेस स्टोअर येते. तर ह्यांना फॅमिली लाईफचं पण सर म्हणजे कसं असतं ना, 61 किंवा 16 हे ज्यांचे टोटल येते त्यांची थोडीशी फॅमिली लाईफ अफेक्टेड असते. तर फॅमिलीला ते जास्त टाइम नाही देऊ शकत किंवा तेवढी फॅमिली लाईफ ते एन्जॉय नाही करत, ते सतत कामामध्येच असतात. बरोबर. आणि प्लेजर्स त्यांना सर्वच भेटतात, पण फॅमिली लाईफ अपवाद फॅमिली लाईफ मध्ये असतो. सर अजून याच्याबद्दल जर बोलायला झालं, नावामध्ये करेक्शन करतात काही लोक, तर ते काय केलं जातं एक्झॅक्टली, की एक्झाम्पल कुणी केलेले आजपर्यंत, क्रिकेटर्स किंवा फिल्म स्टार्स? ठीक आहे. तर सर आपण ते जसं आपण आता बऱ्याचशा फिल्म स्टार्सनी म्हणजे कियारा अडवाणीने तिचं नाव आधी आलिया होतं, तिने केलेले आहेत. तर जसं सर आयुष्मान खुराना आहे, त्याने पण काही अल्फाबेट्स चेंज केले. अशा बऱ्याचशा व्यक्ती, उर्फी जावेदने पण केलंय, उर्फी जावेदने केलंय. त्याच्यानंतर बऱ्याचशा सर इंडस्ट्रियलिस्टने केलेली आहेत आपली नावं. तर AIE किंवा असे काही गोष्टी टाकून नावाचं करेक्शन केलं जातं सर. तर त्याची उदाहरणं सर आपण आता कोणी केलंय त्याच्यापेक्षा कोणाची नावं चांगली आहेत आणि कशा प्रकारे रिझल्ट येतात हे आपण डिस्कस करू. सर अजून सांगायचं झालं तर अजून झालं तर नरेंद्र मोदी, त्यांच्या नावाची टोटल 41 येते आणि N जो असतो तो 5ला रिप्रेझेंट करत होतो. सुरुवात पण 5 आकड्याने होते व 41. तर सर 41 नंबर एक जेम ऑफ द नंबर आहे. म्हणजे कसं आहे की हा इतकी प्रसिद्धी प्राप्त करतो, हा त्या 41 नंबरचा गुणधर्मच आहे. जसं नेपोलियन नाव आणि नरेंद्र मोदी या दोघांचे टोटल सर 41 वर जाते. बरं. आणि नेपोलियन नावामध्ये त्याची स्टार्ट आणि लास्ट हा Nनेच होतो, म्हणजे 5 आकड्यानेच होतो. तर हे खूप ऑस्पिशियस नाव आहे आणि ते फळलं पण, त्याने जवळजवळ अर्ध्या जगावर राज्य केलं नेपोलियन. आणि नरेंद्र मोदी जे आहेत त्यांच्या नावाची पण बेरीज जी 41 होते आणि N अगेन Nने स्टार्ट होतं 5 आणि त्यांची जन्मतारीखचा जो ड्रायव्हर नंबर निघून येतो तो 8 येतो. ओके. तर 8 आणि 5 म्हणजे बुध आणि शनी हे मित्र ग्रह आहेत, त्याच्यामुळे हा देखील एक संयोग बनतोय. तर 41 हा नंबर खूपच ऑस्पिशियस आहे आणि हा कधी ना कधी तुम्हाला फेमस करतोच करतो. 41 नंबर ज्याचा पण येतो त्याला फेमस करणारच. तुमच्या मोबाईल नंबरची जरी टोटल सर 41 आली तर तुम्हाला आढळतील 99% लोक करोडपतीच असतात. तर 41 नंबरचा महिमा खूप मोठा आहे सर. नेपोलियन आणि नरेंद्र मोदी ही जगप्रसिद्ध नावं आहेत. त्यांची कशी प्रसिद्धी चालू आहे किंवा कशी लाईमलाईट आहे तुम्हाला माहितीच आहे, सांगण्याची काही बरोबर आहे. तर या प्रकारे 41 नंबर खूप अट्रॅक्शन आणि फेम प्रसिद्धीचा नंबर आहे. करेक्ट.
आणि त्याच्यानंतर जर आपण संत तुकाराम हे नाव घेतलं तर ह्याची बेरीज 34 वर जाते सर. 34 हा एक रिसर्च वर्क ओरिएंटेड नंबर आहे, काव्यात्मक नंबर आहे, त्यांच्या उव्या जग प्रसिद्ध. फक्त 34 नंबर मध्ये काय, भौतिक जीवनात त्या माणसाला रस नसतो. तर संत तुकाराम महाराजांचं जर जीवन कौटुंबिक एवढं ते तर त्यांना एवढा रस नव्हता भौतिक जीवनात किंवा कुटुंबाकडे फारसं तितकं लक्ष नव्हतं. आणि 34 नंबर भविष्य काळाचा नंबर आहे, तो भविष्य काळ सुचवतो. तर आज संत तुकारामांचं अनेक शीख धर्मियांमध्ये पण वाङ्मयांमध्ये नाव आढळतं आणि आज संत तुकाराम नाव हे जग प्रसिद्ध आहे, त्याला कुठल्या प्रमाणाची आवश्यकता नाहीये. त्याच्यानंतर सर वीर सावरकर या नंबरची टोटल घेतली तर 36 वर जात. 36 वर गेल्यामुळे काय झालं सर, तो एक वीर रस त्यांच्यामध्ये आला, अनेक अशी कामं त्यांनी केली. पण 36 नंबरमुळे सर त्यांना भरपूर काही गोष्टींना संघर्षाला फेस करावं लागतं, यात काही वाद नाही. तर म्हणजे सर तुम्ही जसं बोलले की 36 नंबर वापर म्हणजे ज्याचा येतो ते जरा त्यांना त्रास होतो का? असं बोलण्यापेक्षा सर वीर सावरकरांचा जन्म 28 तारखेचा होता आणि 1 आणि 36 म्हणजे 9, 3 आणि 6 9. तर 1 आणि 9 हे जे अंक आहेत ह्यांचे गुणधर्म खूप एकमेकांपासून विभिन्न, वेगळे. तर त्यांना खूप मोठ्या संघर्षांना किंवा संकटांचा सामना करावा लागला किंवा विपरीत परिस्थिती बघावी लागली, यात काही वादच नाही. बाकी वीर सावरकर त्यांच्या करेजसाठी किंवा कॉन्फिडन्ससाठी, वीरता दाखवण्यासाठी प्रसिद्ध होते. तर 9 अंकाने ते दिलं, पण त्यांना शेवटी जीवनामध्ये अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. सर आपण जेव्हा आता हे बघितलं की आपण राजनैतिक व्यक्ती बघितले, फिल्म स्टार बघितले, पण असं शहरांचं पण तसं काही असतं का सर की शहरांच्या नंबरमुळे ते शहराला प्रॉब्लेम येऊ शकतं किंवा ते शहर अजून उभारी घेऊ शकतं? 100% सर. आता आपण जर पुणे शहरात आहोत तर पुण्याचंच उदाहरण घेऊया. आधी पुणा बोलायची, POONA, तर पुणाची बेरीज 28 व्हायची म्हणजे 1 नंबर यायचा. आणि 28 ने 1 नंबर येणं तितकंसं चांगलं नाही. 19 नंबर खूप ऑस्पिशियस आहे त्या प्रमाणात. पण आता जेव्हापासून पुणे झालंय नाव, PUNE पुणे, तर हे 24 नंबरवर गेलंय आणि 24 नंबर अंकशास्त्रातला खूप ऑस्पिशियस नंबर आहे. राईट. तर 24 मुळे काय झालंय सर, 6 नंबर आले लक्झुरी. तर पुण्यात अनेक लक्झुरी ब्रँड्स ओपन झालेत, मग ते ऑटो सेक्टरमध्ये असू किंवा कन्स्ट्रक्शन इतक्या मोठ्या प्रमाणात पुण्यात आता होतंय. बरोबर. आणि प्रीमियर लेवलचे असे फ्लॅट्स बनत आहेत, म्हणजे एका फ्लोअर 1 किंवा 2 फ्लॅट, आणि अशा अम्युनिटीज येत आहेत, असे लक्झुरी गोष्टी घडतायत किंवा शॉप्स येत आहेत की ज्याची कधी कल्पना नव्हती. त्यामुळे पुणे भरभराटीला जातं, यात ते मात्र सांगा नाहीये. तर या प्रकारे आपण बघितलं तसंच स्वित्झर्लंड, कॅनडा, असं आपण त्या व्यक्तीच्या अंकाप्रमाणे त्याला कुठलं शहर, सिटी नोकरीसाठी किंवा राहण्यासाठी मानवू शकतं किंवा तिथं सक्सेस नाही भेटू शकत, या गोष्टी आपण अंकशास्त्राच्या माध्यमातून बघू शकतो. व त्या अंक मिसिंग आहेत तर नेम करेक्शन किंवा मोबाईल न्यूमरोलॉजीद्वारे आपण अंक. सर म्हणजे आता जर कोणी पाहते आपला पॉडकास्ट आणि तो तुमच्याकडे आला की सर मला माझं नेम करेक्शन करून द्या किंवा माझं नेम बरोबर आहे का नाही, तुम्ही ते त्याला सांगू शकता. त्याला त्याच्या या गोष्टीप्रमाणे त्याला कुठे जॉब लागू शकतो किंवा त्याच्यासाठी कोणत्या शहरामध्ये केलेला बिझनेस चांगला असू शकतो हे तुम्ही त्याला सांगू शकता. सोयीस्कर सर, सोयीस्कर करेक्ट. त्याच्यानंतर त्याच्यावरून लाईफ पार्टनर पण ठरवू शकतो की या नंबर येणारी लाईफ पार्टनर तुझ्यासाठी जास्त बेस्ट ते देखील ठरवू शकतो. त्यासाठी आपण एक न्यूमरोलॉजीचं वेगळं पॉडकास्ट करू शकतो. आणि जसं 1 नंबर साठी 3 नंबर हा चांगला आहे, 2 नंबर साठी 1 नंबर आणि 7 नंबर चांगला आहे. बरोबर. 3 नंबर साठी 1 नंबर, 5 नंबर, 9 नंबर चांगला आहे. करेक्ट. 4 नंबर साठी 3 नंबर किंवा 1 नंबर अतिशय चांगला आहे. बरोबर. त्याचप्रमाणे 5 नंबर सगळ्यात न्यूट्रल आहे, तो सर्वांनाच चालतो, पण 5 नंबरने पण 1 नंबर किंवा 6 नंबर बरोबर या अंकांशी जोडावं. त्याच्यानंतर 6 आकडा, 6चा 3 आणि 936चा आकडा आहे. बरोबर. बाकी 6 नंबर साठी अगेन तुम्हाला 5 नंबर किंवा 8 नंबर हे ओके. तर 7 नंबर साठी अगेन 7 नंबर कोणाबरोबर पण कोलॅबरेशन करतो, पण 7 नंबरने थोडं अवॉइड करावं. कुणाला? प्रत्येकासोबत. म्हणजे एक जास्त करून 1 नंबर आणि 9 नंबर हे जर आवश्यकता असेल तरच त्यांच्या बरोबर कनेक्ट करावं. बरोबर. आणि 8 नंबरला अगेन 5 आणि 6 नंबर कम्पॅटेबल नंबर आहेत. 9 नंबर साठी 1 3 आणि त्याच्यानंतर 7 नंबर ओके. बरोबर. ह्या प्रकारे ह्यांची कम्पॅटेबिलिटी कळते. सर आता आपण नेम करेक्शन बद्दल आपलं बऱ्याच बोलणं झालं, 20 मिनिटं तरी बोललो आपण, तर एक 10-15 मिनिटात जर आपण मोबाईल न्यूमरोलॉजी बद्दल जर बोललो
की तुमच्या मोबाईलमध्ये कोणते नंबर हवे, कोणते नंबर नको पाहिजे, आणि जर तुमचा आता मोबाईल नंबर असेल किंवा कुणाला मोबाईल नंबर बनवायचा असेल तर तो कसा बनवायचा, या सगळ्या गोष्टीवर जर तुम्हाला काही सांगता आलं तर सर, नंबर्स बद्दल सगळ्यात पहिले कोणते नंबर सगळ्यात वाईट आहेत? सर, मोबाईल न्यूमरोलॉजी मध्ये 2 प्रकार आहेत. एक तर तुमचा लास्टचा डिजिट काय येतो त्याच्यावरून समोरच्या फोन करणाऱ्याची मनशा काय हे देखील आपल्याला कळू शकते. आणि जो आपला 6वा नंबर असतो मोबाईल नंबर मधला, ती त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी असते. 6वा नंबर, जर ती 4 नंबर 6व्या डिजिटला आलाय तर अशी व्यक्ती सर कशी असते ना, की म्हणजे फेकू आहे किंवा ती तुम्हाला बनवते, माल प्रॅक्टिसेस करते. ज्या पण मोबाईल नंबर मध्ये तुम्हाला 6वं डिजिट 4 दिसेल, ही व्यक्ती एक प्रकारे माल प्रॅक्टिस करत असते, जुगाड करत असते. त्याचप्रमाणे तुमच्या जर मोबाईल नंबरच्या शेवटी 2 आकडा येत असतील तर ती व्यक्ती, अशा व्यक्तीचा जर तुम्हाला फोन आला तर ती तुमच्याशी इमोशनलच बोलतील. जर 3 नंबर असेल त्या व्यक्तीच्या लास्ट डिजिट मध्ये तर त्या पैशांच्या आणि ज्ञानाच्याच गोष्टी होतील. त्याच्यानंतर जर 8 नंबर असेल तर अगेन तर थोडा स्ट्रगल, थोडा श्रमाच्या गोष्टी किंवा थोड्या इंडस्ट्री रिलेटेड वर्क, ह्या सगळ्या चर्चा होतील. 9 नंबर ज्याच्या पण मोबाईलच्या शेवटी आपल्याला आढळेल, हे खूप एनर्जेटिकली बोलताना दिसतील. आपण स्वतः अनुभवून पहा किंवा आपले मित्र, नातेवाईक ह्यांचा ज्याचा पण शेवटला 9 नंबर आहे, हे लोक खूप एनर्जी फेकून बोलतात किंवा खूप एनर्जेटिकली कनेक्ट करतात. करेक्ट. तर अशा प्रकारे 5 नंबर असेल तर ते कम्युनिकेशनशी रिलेटेड वर्क असेल किंवा जसं कॉल सेंटर झाले किंवा ज्यांना खूप सारे कॉल येतात, ह्यांच्या मोबाईल नंबरच्या लास्टला तुम्हाला 5 आकडा दिसेलच. कम्युनिकेशनमुळे सर ना. हा, बरोबर. कारण तो बुधाचा आहे. करेक्ट. तो सारखा तुम्हाला हे करत असतो, ऍक्टिव्ह ठेवत असतो. तर चेतनजी, आज आपण बघूया अशा काही पेरिंग्स ज्या खूप वाईट आहेत, जसे 48 किंवा 84 आणि 34 किंवा 43. जर ह्या पेरिंग्स आपल्या मोबाईलमध्ये असतील तर आपल्याला आढळून येईल की कोणाचं तरी घरात सर्जिकल ऑपरेशन झालंय किंवा ब्लड रिलेटेड डिसिजेस आहेत, लोन लायबिलिटीज आहेत किंवा तुम्हाला ब्रिदिंग प्रॉब्लेम आहे, अस्थमाचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डेथ होऊ शकते किंवा आगीपासून धोका. 84 नंबर पूर्ण मोबाईल नंबर मध्ये कुठेही किंवा लास्टला 84 किंवा 48, 34 किंवा 43, ही पेरिंग कशी येऊ दे, उलटी किंवा सरळ कुठेही येऊ द्या, तर ह्या गोष्टी आढळून येतात. तसंच 4884 असेल तर वाईट संगत लागणं, वाईट सवयी लागणं, आगीपासून धोका, या सगळ्या गोष्टी बघायला भेटतात. आणि 3443 मध्ये ब्रिदिंग रिलेटेड प्रॉब्लेम होतात, त्याच्यानंतर आजारपण आणि मेन म्हणजे डेथ पण होऊ शकते, घरातल्यांची कोणाची झालेली पण असू शकते. बरोबर आहे. तर हे दाखवतं. आणि 4884 मध्ये सर्जिकल ऑपरेशन तुमचं किंवा घरातल्या कुठल्या ना कुठल्या व्यक्तीचं किंवा तुमच्या स्पाउसचं झालेलं आपल्याला आढळून येतं. त्याच्यानंतर 46 किंवा 64 ह्याच्यामध्ये स्किन प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यानंतर अनेक प्रकारचे डिझिसेस येतात, एक्स्ट्रा रिलेशन्स बाहेर. ओके, मॅरिड कपलचे पण हो ते आढळून येतात 46 किंवा 64 मध्ये. त्याच्यानंतर सर 14 आणि 41 हा एक नंबर आपल्याला खूप धोकादायक आहे. तो आपल्याला लिगल नोटिसेस किंवा अनेक प्रकारचे आजारपण 14 किंवा 41 वाल्या व्यक्तीला दिसून येतात. बरोबर. त्याच्यानंतर सर अजून एखादा नंबर सांगायचा झाला, 47 नंबर केला तर हा राहू केतूचा नंबर आहे. तर ह्याच्यामध्ये पण स्ट्रगल आहे, पण हा एक जुगाडू नंबर आहे. म्हणजे कशाही करून गोष्टी मॅनेज करून जुगाड करून त्या गोष्टी करायला भाग पाडतो. तर 47 एक जुगाडू नंबर आहे. त्याच्यानंतर जर बोलायचं झालं तर अगेन 16 नंबर म्हणजे हा खूप दिखावा करतो पण तेवढा असत नाही. करेक्ट. त्याच्यानंतर 17 नंबर हायर कॉन्टॅक्ट देतो, 17 किंवा 71. ओके, ह्यांचे कॉन्टॅक्ट खूप हाय लेवलचे असतात. म्हणजे मोबाईल नंबर मध्ये जर 17 किंवा 71 आलाय तर तो माणूस काहीतरी कॉन्टॅक्ट शॉट लोकांबरोबर असतात. त्याच्यानंतर 37 एक राजयोगकारक नंबर आहे सर, कारण 37 आपण जर लिहिला तर तो ओम बनतो एक प्रकार. तर 37 73चा एक आपलं वजन आहे. आणि म्हणजे 73 पण चांगला नंबर आहे, खूप चांगला नंबर आहे. म्हणजे 17 आणि 37 हे नंबर खूप चांगले आहेत. तर आपण ज्यावेळी पण पेरिंग्स लावून देतो त्याची टोटल पण बघावी लागते. ज्या पण व्यक्तीचा मोबाईल नंबर 37 किंवा 41 आहे, 99.99% ही लोक करोडपतीच आढळून येतील. 37 किंवा 41 41 पूर्ण नंबर 37 मध्ये मग 73 पण चालेल का?
नाही 37 पाहिजे. टोटल बोलतोय सर. टोटल तुमच्या बिझनेस नुसार ठरते. टोटल ऍडिशन तुम्ही म्हणताय सर. तो एक वेगळा कन्सेप्ट. हा, जर एखादा कम्युनिकेशनचा बिझनेस कर बरोबर. तर त्याची टोटल त्याला 5 वर नेणं आवश्यक आहे. मग त्याची टोटल आपण 41 वर नेतो. एखादा जर ऑथॉरिटिव्ह पर्सन आहे पॉलिटिकल तर त्याची टोटल आपण 37 वर नेतो. पण त्याच्यामधले पेरिंग्स पण मॅटर करतात. बरोबर आहे, राईट. की त्याची जर 87, 84 किंवा 43, 34 अशा पेरिंग्सने जर मोबाईल नंबर पूर्ण होत असेल तर त्याचे गुणधर्म पण त्याचे फायदे तोटे पण तुम्हाला भेटणार. जर फायदा आहे तर तोटा पण. बरोबर आहे सर. तर आपल्याला पेरिंग्स पण प्रॉपर चूज करावे लागतात आणि त्याद्वारे त्याची जी टोटल आहे ती एका सर्टन डिजिटवर न्यावी लागते. बरोबर. तर 1, 3, 5, 6 या ज्या मोबाईल नंबरच्या टोटल येतात, जर म्हणजे 37 झालं, 41 झालं, 24 झालं किंवा मग अनेक प्रकारे बघता येईल की 37 म्हणजे ज्यांची पण 1, 3 येईल किंवा समजा 21 आले तर हे नंबर चांगले आहेत. बाकीच्या ज्या टोटल देतात ते उगाच संघर्ष देतात. एखाद्याचे टोटल 4 वर जात असेल, 8 वर जात असेल, 2 वर, तर उगाच इमोशनल होणं, स्ट्रगल करणं, एलिगेशन्स लागणं, ह्या सगळ्या गोष्टी घडतात. पण पेरिंग्स पण तेवढ्याच महत्वाच्या आहे. पेरिंग्स डबल जे. त्याच्यानंतर लोशू ग्रीड येते सर. जसे लोशू ग्रीड आपण स्क्रीनवर दाखवू आम्ही, मला तर त्याच्यामध्ये आपली जर जन्मतारीख समजा 20/5/1981 आहे तर त्याच्यामध्ये 2 आला, 5 आला, 1 आला, 9 आला, 8 आला. पण बाकीचे नंबर मिसिंग आहेत. जसं 3 नंबर मिसिंग आहे किंवा 7 नंबर मिसिंग आहे, 5 नंबर मिसिंग आहे. तर मग त्याच्यासाठी काय रेमेडीज कराव्यात? मग त्या रेमेडीज आपण सजेस्ट करतो. बरोबर. जसं तुमच्या जन्मतारखेमध्ये 1 नंबर नाहीये तर तुमच्यात ऑपॉर्च्युनिटीज कमी येतात. बरोबर. मग तुम्ही एखादा जो फाउंटन असतो तो उत्तर दिशेमध्ये ठेवून 1 नंबरची पूर्तता करू शकता. त्याचा देखील चार्ट आपण स्क्रीनवर लावा. सर म्हणजे हे वास्तू प्लस नंबर्स प्लस न्यूमरोलॉजी हा एक पूर्ण वेगळा कन्सेप्ट आहे. मोबाईल न्यूमरोलॉजी वेगळा कन्सेप्ट आहे. ओके. हा जो आता आपण सांगतोय ते आता आपण न्यूमरोलॉजी बद्दल, लोशू ग्रीड बद्दल सांगतोय की तुमच्या जन्मतारखेचे टोटल ज्यावेळी तुम्ही करता आणि जन्मतारीख ज्यावेळी समजा आता 20/5/1981 एखाद्याची जन्मतारीख आहे तर 2, 5, 1, 9, 8, 1 हे भरल्यानंतर आता 20चा काय येणार सर? ड्रायव्हर नंबर 2च येणार. 2 + 0 2 आणि पूर्ण टोटल केल्यावर 1 नंबर येईल. तर तो त्या तक्त्यामध्ये आपण भरायचा. त्या तक्ता पूर्ण झाल्यानंतर जे खाने रिकामे राहतात त्या नंबरची रेमेडीज करणं आपल्याला गरजेचं आहे. ओके. तसं 2 नंबर मिसिंग आहे तर लोशू ग्रीड प्रमाणे तो अर्थ एलिमेंटचा आहे. ते सर्व आपल्याला स्क्रीनवर दिसेल आपण प्रोव्हाइड. तर त्याने मग काय करावं? त्याच्या साऊथ वेस्टच्या इथे माउंटन्सचे फोटोज लावावे तर त्याचा अर्थ एलिमेंट तिथं प्रखर आणि त्याला जे गोष्टी अनुभवायला भेटतात दुष्परिणाम ते बघायला नाही भेटत. 3 नंबर आहे तर 3 नंबरची काय रेमेडीज आहेत? 4 नंबरची रेमेडीज आहेत की ते लाकडाचा पेन किंवा रुद्राक्षाची माळ वापरून त्यांचं जे वूड एलिमेंट आहे बरोबर चांगलं करू शकतात. आता 5 नंबर एखाद्याकडे नाहीये, मिसिंग आहे तर तो विचारा काय करणार? मग तो एक स्क्वेअर शेपचं झुंबर घरात मधोमध ब्रह्मस्थान, कारण अर्थ एलिमेंटचं बरोबर. तर तिथे ब्रह्मस्थानाच्या ठिकाणी एक स्क्वेअर शेप म्हणजे चौकोनी, कारण चौकोनी हा जो फिगर आहे किंवा शेप आहे तो देखील भूमितत्वाला दाखवतो. बरं, स्क्वेअर साईजचा झुंबर तिथं त्याची 5 नंबरची कमतरता भरून काढतं. मग तसंच 6 नंबर आहे तर गोल्डन कलरची वॉच तुम्ही वापरू शकता. 7 नंबर आहे तर राऊंड क्लॉक पश्चिमेला वापरू शकता. 8 नंबर आहे तर त्याच्या संदर्भात तुम्ही तिथे 8 नंबरसाठी देखील काही रेमेडीज करू शकता. त्या चार्टवर आपण त्यांना पूर्ण रेमेडीज देऊ. 9 नंबर आहे तर ते अग्नितत्व वाढवण्यासाठी साऊथ ईस्टला एक व्हर्च्युअल फायरचं आपण काय दाखवू वगैरे करायला. हो, जशी एक व्हर्च्युअल फायरच्या आजकाल अनेक काय बोलतात वस्तू भेटतात. बरोबर. त्या आग्नेय दिशेला लावून आपण ते फायर एलिमेंट भरून घेतो. कारण आत्ताची जी मुलं जन्माला येत आहेत ती त्या लोकांच्या जास्तीत जास्त जन्मतारखेत तुम्हाला 2 आकडा दिसेल, कारण ही सिरीजच 2020 2022 करेक्ट 2 येतोच. तर 1, 9 हे आकडे कमतरता असल्यामुळे ती तेवढी ऍक्टिव्ह मुलं नाहीत किंवा ते अशी इमोशनल आहेत की म्हणजे आजकालची मुलं कशी आहेत, चंद्र जास्त प्रबळ झाल्यामुळे इमोशनल होणं किंवा सुसाईड करणं ही टेंडन्सी खूप वाढलेली आहे, कारण 2 नंबरचा अतिरेक झालाय. राईट. मग ह्या गोष्टींसाठी न्यूमरोलॉजीद्वारे त्यांचे जे नंबर्स नाहीयेत ते नेम करेक्शन मोबाईल न्यूमरोलॉजीने
किंवा तुमच्या सोशल मीडियावर तुम्ही जे नावं वापरता त्याच्यात नेम करेक्शन करून एक तुम्हाला चांगलं फेम भेटावं. बरोबर ह्याच्यासाठी पण आपण ह्या गोष्टींचा एक चांगला सदुपयोग करू शकतो. आणि शास्त्राचा उपयोगच आपल्या दैनंदिन जीवनात ज्या अडीअडचणी येतात त्याच्यावर मात करण्यासाठी आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. आता बरेचसे लोक ह्या गोष्टींवर टीका करतात, पण हीच लोक रत्न वापरताना, पेपरांमध्ये भविष्याच्या रकाने वापरताना दिसतात. म्हणजे विरोधाभास आहे. बरोबर आहे. शेवटी खरी नोट आहे म्हणून खोटी नोट आहे ना. बरोबर आहे. खोटी नोट अशी तरी नाही आली. प्रकाश आहे तर अंधार पण आहे. राईट. देव आहेत तर दानव पण आहेत. बरोबर. नकारात्मक ऊर्जा आहे म्हणून सकारात्मक ऊर्जा देखील. त्याच प्रकारे ही शास्त्र आहे. शास्त्र चुकीची किंवा आपण हे नाही म्हणू शकत ही काम नाही करत, पण ती जी यूज करणारी लोक आहेत किंवा त्या माणसांना तुम्ही क्रॉस चेक करत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट भेटत नाही, त्याच्यामुळे विद्या बदनाम होते. पण ऍक्च्युली सर कसं आहे ना की शास्त्रात काहीच कमतरता नाहीये, ती वापरणाऱ्या माणसामध्ये चुकी असते. बरोबर आहे. तर या प्रकारे आपण न्यूमरोलॉजीचा, मोबाईल न्यूमरोलॉजीचा खूप न्यूमरोलॉजी आणि नेम करेक्शन वापर करू शकतो. सर थँक्यू सो मच. जे इन्फॉर्मेशन तुम्ही दिली एकदम बेस्ट होती, इंटरेस्टिंग होतं म्हणजे. आणि तुम्हालाही कुणाला जर समजा सरांसोबत कन्सल्ट करायचं असेल तर तुमच्या नेम करेक्शन बद्दल, तुमच्या लाईफमध्ये काही चांगलं घडत नाहीये किंवा अर्निंग होत नाहीये, तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकतात. सरांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर मोबाईल नंबर तुम्हाला नवीन घ्यायचा आहे किंवा तुमच्या मोबाईल नंबर घेतल्यापासून जर तुमच्या लाईफमध्ये अडथळा येत आहे तरी सुद्धा तुम्ही सरांसोबत कॉन्टॅक्ट करू शकतात आणि सर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. सर थँक्यू सो मच. श्रीदत्त. राधे राधे.